नमस्कार. मी हनुमंत हेळंबे, सहाय्यक प्राध्यापक लोकप्रशासन विभाग, र.भ. अट्टल महाविद्यालय गेवराई. आज आपण BA सेकंड इयर थर्ड सेमिस्टर लोकप्रशासन विषयाचे पेपर क्रमांक 5 कर्मचारी प्रशासन, ज्याला इंग्रजीमध्ये पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन या नावानं ओळखलं जातं, या पेपरमधील प्रकरण पहिले. या पेपरमधील प्रकरण पहिलं पण कर्मचारी प्रशासन या नावानंच आहे. या प्रकरणामध्ये आपणास कर्मचारी प्रशासनाचा अर्थ आणि कर्मचारी प्रशासनाचं महत्त्व या दोन महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करायचा आहे. प्रथम आपण कर्मचारी प्रशासनाचा अर्थ पाहणार आहोत. आधुनिक काळामध्ये कर्मचारी प्रशासनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कारण शासन संस्था ही कोणत्याही प्रकारची असेल अथवा कोणत्याही संघटना, व्यवसाय, मग तो खाजगी असो किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असो, या प्रत्येक घटकासाठी कर्मचारी वर्गाची आवश्यकता असते. कारण कार्यकुशल व कार्यक्षम कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे उपलब्ध असेल तरच त्या शासनाचे अथवा ती संघटना असेल किंवा ते व्यवसाय असेल यांचे उद्दिष्ट हे साध्य होण्यास मदत होते. त्यामुळे या कर्मचारी वर्गास महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्राचीन काळाचा जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये शासनाच्या माध्यमातून फक्त दोन प्रकारची कार्य पार पाडली जात होती. एक होतं जनतेचं संरक्षण करणं आणि दुसरं कार्य होतं महसूल किंवा कर संकलन. म्हणजेच कार्याचं स्वरूप हे प्राचीन काळी मर्यादित होतं. त्यामुळं या कर्मचारी वर्गाची किंवा नोकरशाही यंत्रणेची भूमिका ही मर्यादित होती. परंतु आधुनिक काळामध्ये शासन व्यवस्थेने लोकशाही, लोककल्याणकारी भूमिका स्वीकारलेली असल्यामुळे साहजिकच शासन कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही वाढ होण्यामागचं मुख्य कारण लोककल्याण किंवा जनकल्याणाला प्रत्येक शासन व्यवस्था ही प्राधान्य देते आणि त्या परिणामी शासनाच्या वाढलेल्या भूमिका किंवा कार्यामुळे ती कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचं योगदान किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं. कारण ती कार्य जी काही आहेत शासनाची, तर ती उत्कृष्टपणे व कार्यक्षमतेने जर पूर्ण करायची असतील तर कर्मचारी प्रशासनाचं योगदान हे तेथे महत्त्वपूर्ण पाहावयास मिळतं. म्हणजे किंवा कर्मचारी वर्गाची भूमिका ही आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याची दिसून येते. कारण आज जनतेच्या इच्छा, अपेक्षा असतील याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून कर्मचारी वर्गाची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. कारण त्या दृष्टिकोनातून शासन ध्येय धोरण आखत असतं, परंतु त्या ध्येय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासनाचा घटक किंवा प्रशासना अंतर्गत जो काही कार्य करणारा कर्मचारी वर्ग आहे, तर त्या कर्मचारी वर्गाला कार्य हे पार पाडावं लागतं. त्यामुळं कर्मचारी प्रशासनाची भूमिका जी काही आहे किंवा आधुनिक काळामध्ये कर्मचारी प्रशासनाचं जे काही महत्त्व आहे तर ते वाढल्याचं आपणास दिसून येतं. मग कर्मचारी प्रशासन हा जो काही पेपर आहे किंवा हे जे काही प्रकरण आहे, तर किंवा कर्मचारी प्रशासन हा जो काही शब्द आहे, या कर्मचारी प्रशासन शब्दामध्ये कर्मचारी आणि प्रशासन हे दोन शब्द आहेत. त्यामध्ये कर्मचारी म्हणजे संघटनेत कार्य करणारा मानवी घटक होय, आणि हा मानवी घटक संघटना किंवा प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मूलभूत आधार म्हणून ओळखला जातो. म्हणजेच एखाद्या संघटना किंवा प्रशासन
ते स्थापन होण्यामागचा किंवा प्रशासनाचा विभाग स्थापन करण्यामागचा जो काही उद्दिष्ट आहे, तर तो साध्य करण्यामध्ये कर्मचारी वर्ग हा मूलभूत आधार किंवा मूलभूत आधारस्तंभ म्हणून आपल्याला सांगता येतं. आणि प्रशासन म्हणजे सार्वजनिक कार्याचं व्यवस्थापन अथवा संचलन करणारी यंत्रणा होय. म्हणजेच या कर्मचारी प्रशासना अंतर्गत थोडक्यात असं म्हणता येतं की कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला विकसित करण्याची पद्धती किंवा विकसित करून त्यांच्या कार्यक्षमतेचा अधिकाधिक उपयोग करून घेऊन संघटनेचे उद्दिष्ट अथवा प्रशासनाचे अथवा उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच शासनाची ध्येय धोरणं अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचारी प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं आपणास म्हणता येतं. त्याचबरोबर या कर्मचारी प्रशासना संदर्भात किंवा कर्मचाऱ्या संबंधित हे प्रशासन असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संबंधित सर्व क्रियांचा समावेश होतो. म्हणजे सर्व क्रिया म्हणजे कर्मचारी भरती असेल, प्रशिक्षण असेल, त्यांचं वेतन असेल, बढतीचे निकष, सेवानिवृत्ती, त्याचबरोबर त्यांच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत इतर, या सर्व क्रियांचं व्यवस्थापन हे कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि त्याचबरोबर कर्मचारी प्रशासन ही एक लोकप्रशासनाची शाखा म्हणून पण ओळखलं जातं किंवा एक अभ्यास शाखा म्हणूनही कर्मचारी प्रशासनाचा उल्लेख आपणास करता येतो. आता आपण पाहू कर्मचारी प्रशासनाचा व्याख्या किंवा अर्थ. कर्मचारी प्रशासन कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला विकसित करण्याची पद्धती असून त्यांना आपल्या कार्यातून अधिक समाधान प्राप्त होईल आणि त्याचा संघटनेला फायदा होईल या दृष्टिकोनातून कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून क्रिया प्रक्रिया घडवून आणल्या जात असतात. मग यामध्ये चांगले कर्मचारी किंवा कुशल, कार्यक्षम व कौशल्य निपुण कर्मचारी प्रशासनामध्ये किंवा संघटनेमध्ये आकर्षित व्हावेत या दृष्टिकोनातून किंवा त्यांची ते निवडण्याच्या दृष्टिकोनातून भरती प्रक्रिया राबवली जाते. मग त्या भरती प्रक्रियेचे निकष निश्चित करणं असेल वेगवेगळ्या पदानुसार, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण औपचारिक असेल, अनौपचारिक असेल. औपचारिक प्रशिक्षण देताना विविध प्रशिक्षणाच्या पद्धती किंवा मार्ग असतील, त्याचबरोबर बढती असेल, बढतीची जी काही तत्व आहेत, म्हणजे या सर्व घटकांचा अवलंब करून त्यांच्या अंगी असणारी क्षमता जी काही आहे तर ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि केवळ विकसित करणं नाही तर ते विकसित क्षमता किंवा त्यांची कार्यक्षमता विकसित करून त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न हा कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून होत असतो. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं ज्या संघटनेमध्ये कार्यरत आहेत किंवा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तर तेथील कार्यवातावरण हे चांगलं उत्साहवर्धक राहील या दृष्टिकोनातून कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच कर्मचारी आणि संबंधित शासन व्यवस्था असेल किंवा मालक व कामगार संबंध असतील तर ते स्नेहपूर्ण, जिव्हाळ्याचे, मैत्रीपूर्ण बनवण्याचा तसेच विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा संघटनेला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. म्हणजे त्या कर्मचाऱ्यामध्ये संबंधित संघटना असेल, संबंधित शासन असेल किंवा तो ज्या ठिकाणी कार्य करत आहे एखादा उद्योग असेल तर त्याच्या प्रती आपलेपणाची, आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि तो ही भावना निर्माण झाली तरच चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. त्यामुळं त्याचा संघटनेलाही फायदा होत असतो. पहिली व्याख्या आहे कर्मचारी प्रशासनाची मार्शल ए. डिमॉक यांची. कर्मचारी प्रशासन ही एक प्रशासकीय प्रक्रिया असून ज्याद्वारे कर्मचारी नियुक्ती, सेवांच्या उद्दिष्टांचे नियमन व परिवर्तन केले जाते. मार्शल डिमॉक कर्मचारी प्रशासनास एक प्रशासकीय प्रक्रिया मानतात. यामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच त्यांच्या सेवांच्या उद्दिष्टांचे नियम म्हणजे
नियुक्ती केल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रकारची, कोणत्या पदासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे, त्यांनी कुठली कार्य पार पाडायला पाहिजे, किंवा ते जे काही संघटनेमध्ये कार्यरत त्याची जी काही उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्ट कसे साध्य करायची याची एक कार्यपद्धती, आणि त्याच्या माध्यमातून त्या म्हणजे केवळ नियोजन करून चालणार नाही, तर त्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने कार्य करता यावं या दृष्टिकोनातून त्यांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, आणि त्याच्या माध्यमातून एक परिवर्तन घडवून आणलं जातं. म्हणजेच त्या कर्मचाऱ्यामध्ये पण परिवर्तन प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडून आणलं जातं, आणि त्याचा फायदा हा संघटनेला होतो. मग संघटनेच्या कार्यपद्धती असेल, किंवा त्याची जी काही फलनिष्पत्ती आहे, किंवा ज्या काही सेवा सुविधा सामान्य जनतेला किंवा नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत, तर त्यामध्ये सुद्धा किंवा त्या देण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणणं, या सर्व क्रियांचा समावेश हा कर्मचारी प्रशासनामध्ये होतो, असं मार्शल डिमॉक यांनी म्हटलेलं आहे, किंवा त्यांच्या व्याख्येवरून आपणास सांगता येतं. दुसरी आहे एडविन फ्लिप्पो यांची. कर्मचाऱ्यांच्या कार्यांना नियोजित, संघटित, निर्देशित आणि नियंत्रित करणे म्हणजे कर्मचारी प्रशासन. म्हणजेच शासन व्यवस्थेअंतर्गत जे काही वेगवेगळे विभाग आहेत, विविध संघटना आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत, मग अथवा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय असेल, संघटना असेल, तर ते कार्य करणारं जे काही मनुष्यबळ आहे किंवा जे काही मानवी घटक आहे, तर त्यांच्या कार्यांचं नियोजन करणे प्रभावीपणे, कारण नियोजनाच्या माध्यमातूनच ती कार्य उत्कृष्टपणे आपल्याला पार पाडता येतात. त्याचबरोबर त्यांना संघटित करणे, म्हणजेच मानवी संघटना असेल, त्यांच्या माध्यमातून कुठली कार्य कशा पद्धतीने करून घ्यायचं या संदर्भात मार्गदर्शन करणं असेल. त्याचबरोबर तो कर्मचारी वर्ग कार्य हे व्यवस्थितपणे पार पाडतो का नाही या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवणं असेल, किंवा त्यांच्या क्रिया नियंत्रित करणं असेल. तर या सर्व घटकांचा म्हणजेच नियोजन करणं, संघटन करणं, निर्देशन म्हणजेच मार्गदर्शन करणं आणि नियंत्रित करणं, या सर्व क्रियांचा किंवा घटकांचा समावेश कर्मचारी प्रशासनामध्ये होतो, असं एडविन फ्लिप्पो म्हणतात. आणि हे जे काही काम आहे, तर वरिष्ठ व्यवस्थापक असेल किंवा संचालक वर्ग जो काही आहे कर्मचारी प्रशासनात किंवा त्या विभागाचा, तर तो हे कार्य पार पाडत असतो. पुढची व्याख्या आहे एम.जे. जुशियन यांच्या मते. कर्मचारी प्रशासन हे एक व्यवस्थापनाचे क्षेत्र आहे, जे कर्मचाऱ्यांची भरती, विकास, उपयोग करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यांचे नियोजन, संघटन, मार्गदर्शन आणि नियंत्रण या सर्व बाबीशी संबंधित आहे. एम.जे. जुशियन म्हणतात की कर्मचारी प्रशासन हे एक व्यवस्थापनाचं क्षेत्र आहे. म्हणजेच आपल्या संघटनेमध्ये चांगला कर्मचारी किंवा कुशल कार्यक्षम कर्मचारी ची निवड व्हावी, किंवा तो आपल्या संघटनेसाठी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून भरती प्रक्रिया राबवणं. मग ती भरती प्रक्रिया राबवत असताना त्या भरती पद्धतीचे निकष असतील, मग मुलाखती असतील, परीक्षा असतील, तर यांचे निकष आणि त्याचबरोबर त्याच्या पात्रता असतील, त्या पदानुसार या निश्चित करणं, त्यानुसार त्याचं आयोजन करणं, भरती प्रक्रियेचं आयोजन करणं. त्याचबरोबर भरती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण असेल, मार्गदर्शन असेल, किंवा त्यांच्या कौशल्य व कार्यक्षमतेचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न केले जातात, आणि त्यानंतर त्यांच्या कार्याचं नियोजन केलं जातं. त्याचबरोबर तिथं संघटनालाही महत्त्व दिलं जातं, आणि ते कार्य पार पाडत असताना मार्गदर्शन आणि नियंत्रण म्हणजेच या ज्या काही व्यवस्थापकीय क्रिया आहेत, नियोजन, संघटन, मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण, या ज्या काही व्यवस्थापनाअंतर्गत क्रिया चालत असतात, तर त्याच क्रिया जुशियसच्या मते कर्मचारी प्रशासनामध्ये पण चालत असतात. मग या क्रिया कुठं चालत असतात, तर कर्मचारी वर्गाची भरती करणं, प्रशिक्षणाचं आयोजन करत असताना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा ती प्रशिक्षणाची जी काही तंत्र आहेत किंवा साधनं आहेत, तर या अंतर्गत त्याचबरोबर बढतीच्या संधी किंवा बढतीची तत्व निश्चित करताना, आणि वेतन लाभ देत असताना, त्याचबरोबर सेवानिवृत्ती व अंशदान वितरण करत असताना या व्यवस्थापनाची जी काही तत्व आहेत प्रमुख, तर त्या सर्व तत्वांचा अवलंब हा या कर्मचारी प्रशासनांतर्गतच्या क्रिया राबवत असताना होत असतो. त्यामुळं
जुशियस म्हणतात, कर्मचारी प्रशासन एक व्यवस्थापनाचे क्षेत्र आहे. पुढची व्याख्या आहे MP शर्मा यांची, जे भारतीय लोकप्रशासनाचे जनक म्हणून पण ओळखले जातात. यांनी मानवी बळाचा जास्तीत जास्त योग्य वापर करून घेणे म्हणजेच कर्मचारी प्रशासन होय असं म्हटलेलं आहे. मानवी बळाचा म्हणजेच काय, तर म्हणजे काही आपल्याकडे उपलब्ध असणारं मनुष्यबळ आहे किंवा जे काही मानवी घटक आहे, तर त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेणे म्हणजेच मानव संसाधन विकासाला प्राधान्य देऊन त्यांच्या अंगी कौशल्य विकसित करून त्यांची अंगी अधिक कार्यक्षमता निर्माण करून त्याचा प्रभावीपणे उपयोग करणं किंवा त्या मानव संसाधनाचा अधिक उपयोग करून घेणं म्हणजेच कर्मचारी प्रशासन होय असं MP शर्मा म्हणतात. मग यामध्ये प्रशिक्षण, मार्गदर्शन यासारख्या साधनांचा अवलंब केला जातो, जो मानव संसाधन विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. थोडक्यात असं म्हणता येतं की कर्मचारी प्रशासन हे मनुष्यबळ व्यवस्थापनाची उत्कृष्ट पद्धती आहे. कर्मचारी प्रशासनांतर्गत कर्मचारी भरती, प्रशिक्षण, बढती, सेवानिवृत्ती आणि विविध कर्मचारी समस्यांचा अभ्यास केला जातो. तसेच कर्मचारी प्रशासन ही एक प्रशासनाची शाखा असून त्याच्या माध्यमातून संघटनेचे समग्र उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचबरोबर कर्मचारी प्रशासनास सेवक प्रशासन, कार्मिक प्रशासन किंवा कार्मिक व्यवस्थापन या नावानेही ओळखलं जातं. आणि मानवी संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून त्यांच्या कार्यक्षमता वृद्धीला कर्मचारी प्रशासनामध्ये महत्त्व दिलं जात असतं. म्हणजेच त्या मनुष्यबळ किंवा मानव संसाधनाच्या विकासाच्या माध्यमातून मानवाच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकास आणि कार्यक्षमतेच्या विकासाला प्राधान्य दिलं जात असतं. ज्यामुळं संबंधित संघटना, शासनाचा विभाग याची जी काही स्थापन करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती, तर ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल. आणि त्याचबरोबर जे काही प्रशासनाने किंवा लोकप्रशासनाने जी काही लोककल्याणकारी भूमिका स्वीकारलेली आहे किंवा जनकल्याणाला किंवा लोकसेवाला जे काही महत्त्व दिलेलं आहे, तर म्हणजेच ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते. म्हणून कर्मचारी प्रशासन हे एक प्रशासना अंतर्गत महत्त्वपूर्ण शाखा किंवा महत्त्वपूर्ण विषय आहे असं आपणास म्हणता येतं. धन्यवाद.